विजय सपकाळ नॉन स्ट्राइक एंड बॅटर आणि स्ट्राइकिंग एंड वरती अविनाश निकम, बॉलिंग मार्क वरती झिगझॅग बॉलर सागर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातोय. यावेळी असणार आहेत थोडंसं फंबल होत आहे. एक रन कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येते आणि एक धाव पूर्ण होत असताना या संघाच्या तकीर खातं खुलं होत आहे धावांचं. अर्थातच टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅचचा विचार करायला गेला विजय सपकाळ लेग ग्लान्स करत असताना डीप वरती चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. मैदानाच्या साह्याने मिळताय 4 धावा आणि या 4 धावेने दुसरा चेंडू पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर पाहायला मिळतात 5 धावा टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ. चेंडू हवेमध्ये यावी विजय सपकाळ बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट मिळवत आहेत आणि ते सेलिब्रेशन आहे सागरचा. यावी विजय सपकाळ यांची विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. हा बॉल वाईड येतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अमरच्या विरोधामध्ये आणि हा वाईड बॉल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू गॅप मध्ये देखील आहे आणि या चेंडूवरती आता मिळत आहेत 4 धावा. वेलकम डीजे. संख्या आता जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये आता धावफलक कन्वर्ट होतोय. विजय सपकाळ यांची मात्र एक महत्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर आता अमर येतोय मैदानाच्या आतमध्ये. तो धावा बनवतोय. यावेळी देखील थोडीशी दिशाहीन गोलंदाजी लेगस्टिकला मिस करणारा हा चेंडू वाईड येतोय आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले. अर्थातच 11 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. तर बाजू बदल केलाय. अराउंड दी विकेट येतोय म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल सागर. कारण की ओव्हर दी विकेट गोलंदाजी करताना थोडीशी लाईन विस्कळीत होते. या कारणास्तव अराउंड दी विकेट आलाय. काय परिणाम होईल का बाजू बदलचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. नाहीये परिणाम तर तोच दिसतोय आपणास. यावेळी देखील आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईड बॉल येतोय. अजून एक वाईड बॉल येत असताना संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा आता पाहायला मिळत आहेत 12. 4 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. 5वा चेंडू पाहायला गेले तर सागरच्या माध्यमातून आता लाईन शोधली जाते. पुनश्च विनंती करेन जो संघ पराभूत झालाय त्यांनी लगेचच याने आपल्या सन्मान चिन्हाचा देखील स्वीकार करत चला याची देखील नोंद घ्यायची आहे.
जो संघ पराभूत होतोय त्यांना विनंती करेल लगेचच आपण देखील आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे आणि आपल्या सन्मान चिन्हाचा देखील स्वीकार करायचा आहे. मागील चेंडू योग्य रीतीने हाताळला गेला, पुन्हा एकदा आपण पाहतोय अयोग्य रीतीने मात्र आपण हा चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतोय. सागरच्या माध्यमातून वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. या वाईड निश्चित संघाची धावसंख्या आता 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे अमर पवार देखील या चेंडूवरती माघारी जाण्यामध्ये अगदी यशस्वी ठरलाय गोलंदाज. यावेळी आपणास पाहायला मिळतोय सागरने मिळवले त्याच्या स्पेल मधील दुसरी विकेट. विकेट क्रमांक आपण पाहतोय 2 माघारी जाताना पाहायला मिळणार आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघ. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पवार येताना पाहायला मिळणार आहेत. महेश येत आहेत. फलंदाज समोर असणाऱ्या अवी. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळून काढला जातोय, कव्हर मध्ये खेळून काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक स्वतः सचिन दादा असतील. आणि यावेळी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले. ओहो, यावेळी देखील आपणास पाहायला मिळतोय मैदानाच्या साह्याने खेळून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, याच्यावरती धावा किती येणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल थोडीशी फिकी लेट होताना पाहायला मिळते. वाईड येतोय. अजून एक वाईड आपणास पाहायला मिळतोय. महेश यांच्या माध्यमातून हाताळला जातोय आणि यावेळी वाईड येत असताना संघाची धावसंख्या आता 2-1 ने इन्क्रीज होते. संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचले. अस्फेल लेखरीचा क्षेत्ररक्षक आहे प्रवीण यांना आपण पाहतोय, नाही त्या टेक करू शकले. यावेळी मात्र आता चौकार जरूर मिळतोय. बॅटर पाहिलं तर अभि यांच्या बॅट मधून चौकार आपणास पाहायला मिळालाय आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 23 धावा. 3 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतोय महेश असतील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे त्या टीमचे. अजून एकदा बॅट स्विंग केले परंतु यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर आजच्या बाजूला वळला जातोय आणि कमी गतीने हाताळला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे महेश यांचा. अजून एक डॉट बॉल म्हणजे त्या ओव्हर मधील एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू.
मान्य सन्मान्य आदरणीय दीपक पवार साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. या आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार देखील व्यक्त करतो. थँक्यू सो मच दीपकजी पवार. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 24 जमवलेत आणि 2 विकेट्स देखील गमावले जातात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये या टीमचा आपण पाहतो, या नवीन हंगामाचा नवीन संघ कर्णधार, नवीन ऊर्जा, नवीन सकारात्मकता घेऊन आला आपण पाहतो. या संघ कर्णधार अर्थातच आपणास पाहायला मिळणार आहे. निलेश सूर्यवंशी ऑन बॉलिंग मार्कवरती. जास्त वेळ कोणी घेऊ नका, चला मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका, मॅचला देखील सुरुवात करायची आहे. डीप वरती खेळून काढला जातोय. अभिच्या माध्यमातून फटका खेळून काढला. एकच रन एकाच धावेवरती रोखलं जाईल, कारण की आपण पाहतोय सचिन जाधव चेंडू घेऊनच खेळपटच्या दिशेने आलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली जाते गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 25 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगला होता. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय विजय पवारांवरती हाताळलेला कट केलेला चेंडू आपण पाहतोय. अर्थातच निलेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून याच्यावरती देखील धाव आपणास पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती तर जाऊन पोहोचेल 26 धावा, 26 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन बॉल कंप्लीट झालेत निलेश यांचे. तिसरा बॉल अराउंड दी विकेट. चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू 2 बाउन्स कॅरी करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एंड वरती. फेकी तर चांगली होती, परंतु 2 धावा देखील वेगाने मात्र धावून काढल्या जात आहेत. वेगाने मात्र आपण पाहतो धावत असताना 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हरमधील 3 चेंडू पूर्ण. निलेश सूर्यवंशी यांचा विचार करायला गेलं मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये एक्स्ट्राचे रन कमी खर्च केल्या जातात. हवेमध्ये आलाय जरूर, परंतु हवेमधून सीमारेषे बाहेर देखील जातोय. अजून एक मॅक्सिमम पाहायला मिळतोय. अजून एक आलाय त्याच दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक असणार आहेत. कॅच कंप्लीट केली जाईल म्हणजे आता अविनाश निकमचा खेळ या चेंडूवरती समाप्त.
36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 ओव्हरच्या अखेरीस. नो बॉल नो +4 टोटल धावा धावफलकावरती आता 5 सोडल्या जाते आणि ह्या धावा आता विजय शिंदेच्या बॅट मधून आल्यात. शेवटच्या ओव्हरला सुरुवात देणारा आपण पाहतोय हा चौकार पाहायला मिळाला आणि येणारा चेंडू आता फ्री हिटचा असेल. बिमर चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 5 धावेनिशी जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. आलाय मॅच बॉल आलाय. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 41 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फेकी करत असताना नकारात्मक फेकी केला जातोय सुहासच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल येणारा चेंडू फ्री हिटचा लेफ्ट हँड बॅटर घातक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती विजय शिंदे. फ्री हिटचा बॉल यावेळी मिड विकेट रिझर्व कॅच तर पकडली जाते. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विजय पवार धावतायत पोहोचलेत देखील आणि या चेंडूवरती आपण पाहतो येत आहेत 2 धावा. पहिला बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहतो 2 ने बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येते. एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 44 धावा. 44 रन ऑन स्कोर बोर्ड. थोडस गोलंदाजांना पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅटर समोर आला की थोडस विचलित होत असतात गोलंदाज. तेच पाहायला मिळतं सुहासच्या माध्यमातून देखील. अजून एक येतोय का? हेच अजून एक वाईड येतोय. चर्चेवरती केली होती कारण की मोस्ट ऑफ बॅटर पाहायला गेलं तर राईट हँड समोर असतात प्रॅक्टिस करत असताना त्याचाच मात्र आपणास दुरुपयोग हा आपणास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कारण की सुहास गोलंदाजीची प्रॅक्टिस करत असताना उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना करत असेल परंतु अनावधानाने आपण पाहतोय क्वचित रेअरली लेफ्ट हँड बॅटर समोर आला की समीकरणं बिघडली जातात आणि हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळी अगदी स्टंप प्लॅन मध्ये गोलंदाजी आणि मिडल स्टिक देखील आपण पाहतोय उखडून काढली जाते म्हणजेच फर्निचर डेस्ट्रॉयड. त्रिफळाचित केलं असेल. विजय शिंदेला माघारी धाडण्यामध्ये यश आलंय. सुहासला विकेटचं पतन. अजून एक मोठा झटका टीम जोगेश्वरी लेमन डफळवाडी संघाला विजय शिंदेच्या माध्यमातून. या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. बाबू शिंदे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते नवीन फलंदाज. बाबू शिंदे या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यानंतर होणारी मॅच असेल धायटी आणि जळव बी संघ याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच असेल धायटी आणि जळव बी संघ याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस या 3 ओव्हरच्या असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडच्या मॅचेस आपण 3 ओव्हरच्या खेळवणार आहोत याची देखील नोंद घ्या. फटका खेळलाय हवेमध्ये खेळलाय फसला जातोय आणि यावेळी फटका फसत असताना बॅटर देखील बाद होताना देखील पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच विजय पवार देखील आता या चेंडूवरती माघारी जाताना पाहायला मिळणार आहेत. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आलेल्या सर्व संघांचं सहर्ष स्वागत करतो. प्रेक्षक वर्गांचं देखील सहर्ष स्वागत करतो. अर्थात श्री ग्रामदैवत अष्टविनायक चषक यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं प्रेक्षकांचं सर्व संघांचं संघ खेळाडूंचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांना एक विनंती देखील करतो की आपण या आणि आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. व्यासपीठ तुमची देखील वाट पाहतोय. ऋषिकेश त्यांना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचच्या दिशेने जाऊयात आता.
2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऋषिकेशने फटका तर जरूर खेळला होता, परंतु थोडासा आपण पाहतोय बॅट हातामध्ये स्विंग होते आणि याच दरम्यान आपणास पाहायला मिळते. अर्थात असं आपण पाहतोय विकेट, अजून एक विकेट आपणास पाहायला मिळेल. नवीन बॅटर सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सचिन जाधव येतात, 1 बॉल चेंडू कॅरी देखील करतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला गेली तर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 शॉट, थँक्यू, म्हणजे 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 48 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम अर्थातच राजधानी 11 पाबळवाडी संघ. जाऊया टॉसच्या दिशेने. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. तुमच्या शुभ हस्ते मी मॅचचा टॉस करतोय. टीम एम्पायर साठी टीम कॅप्टन या आणि टीम जळव सेकंड राऊंडच्या दिशेने आपण वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची. लगेच टॉस का बॉक्स मध्ये टॉस करून जायचं, याची देखील नोंद घ्या. टीम एम्पायर धायटी लास्ट कॉल असेल आणि जळव ब संघ लास्ट कॉल असेल. शहाजी दादा यांच्या शुभ हस्ते मी या मॅचचा टॉस करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे. अगदी डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील प्रत्येकाचं मनोरंजन केलं जात आहे. आता जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला गेलं तर विजयासाठी आव्हान असेल 48 धावांचं, अर्थातच टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला. आणि हे 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये येताना आपणास पाहायला मिळणार आहेत. अर्थातच लेफ्ट हँड बॅटर शंकर असतील आणि नॉन स्ट्राईक हँड बॅटर आपणास पाहायला मिळणार आहे सचिन. जाऊया मॅचच्या दिशेने.
बॉलिंग मार्क वरतून आपणास पाहायला मिळणार आहेत विजय सपकाळ. जास्त वेळ कोणी घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आहे पंच. अगदी पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅटर नोस्टा केंड, एक रन कंप्लीट केली जाते. बॅट हातामध्ये मात्र आपण पाहतोय घरकन फिरत होते आणि तदनंतर मात्र फटका फसला होता. खेळपट्टीवरती चेंडू राहत होता आणि याच दरम्यान आपण पाहतो एक धाव देखील आपणास पाहायला मिळाले, जी कंप्लीट होताना पाहायला मिळते. ज्यावेळी हलक्या हाताने फक्त आपण पाहतो सन्मान द्यायचा प्रयत्न होता, परंतु यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. विजय सपकाळ यांचा आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतोय. 48 धावांचं आव्हान आहे, म्हणजे एक छोटंसं आव्हान आपण पाहतोय, माफक आव्हान आहे, परंतु हे सहजासहजी आव्हान पार करू देणार नाहीये, अशी मात्र आपण पाहतोय बॉलिंग युनिट जोगेश्वरी 11 डफळवाडी संघाची देखील आपणास पाहायला मिळेल. ओहो, यावेळी विकेटचं पतन, सचिन जाधव यांची विकेट मिळवण्यामध्ये आपण पाहतो यश मिळवलं जात आहे, अर्थातच विजय सपकाळ यांच्या माध्यमातून. एक महत्वपूर्ण चेंडू हाताळला जो मात्र ऑफस्टिकला फुंकर मारत ऑफस्टिकला मात्र धडकत एक विकेट देखील मिळवून जाताना एक मोठा गडी माघारी जाताना पाहायला मिळते. अर्थातच सचिन जाधव बॅक टू दी पेव्हिलियन. वेलकम डीजे. तीन बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती एक धाव आपणास पाहायला मिळते आणि एक विकेट देखील पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एलेक्स नेट नंबर 3 वरती. एलेक्स यांच्या बॅट मधून आलाय फटका हवेमधून कावे घेत वाऱ्याच्या साह्याने सीमारेषे पार आर पार आणि यावेळी देखील मिळत आहेत 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 धावा. डॉट बॉल येतोय या मॅक्सिमम नंतर विजय सपकाळ यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू घेतला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. एक शेवटचा बॉल. एक धाव आणि एका धावेने मात्र आता ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत धावा 8. एक गडी बाद अर्थात टीम आपणास पाहायला मिळेल राजधानी 11 पाबळवाडी संघ.
14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दोघे धावत जात आहेत. कॅच ड्रॉप होते, एकेच्या मात्र आपण पाहतो दुसरी मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. या 2 धावा पाहायला मिळत आहेत. यावी देखील लॉंगॉनच्या दिशेला आमच्या ट्रॉफी हाऊसच्या दिशेने मॅक्सिमम येताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल येतोय. आता मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज असेल. लेफ्ट हँड बॅटर असतील. नॉन स्ट्राईक हँडला सेट बॅटर आहे. पहिलाच बॉल अगदी मात्र आपण पाहतोय बाहेर फेकी केला होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. आज चौकार येतोय. चौकार तर आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. आता समीकरण बदलली जातात. 11 मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. मॅक्सिमम आहे का? यावी अंतर पार केलं जात आहे का? यावी देखील अंतर पार केलं जात आहे. हा येतोय दमदार षटकार.
करताय आणि बॅटिंग करणारी टीम असेल धायटी संघ याची देखील नोंद घ्यायची आणि 3 ओव्हरचे मॅच असतील सेकंड राऊंडचे याची देखील नोंद घ्या. यावी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा जवळपास 48 धावांचं आव्हान होतं, परंतु अविनाशची ओव्हरची मात्र खूप महागडी पडली. तब्बल 26 धावा खर्च झाल्या त्या ओव्हरमध्ये. तदनंतर मात्र मॅचला मिळालेला यू टर्न जो मात्र विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला. ओहो, हॅन्ड हँडसम खूपच दूरवर ताकदीचा पुरेपूर उपयोग करत असताना शंकरच्या बॅटमधून